नमस्कार मित्रांनो, कुक विथ कवीमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण बनवणार झणझणीत चिकन। झणझणीत चिकनसाठी ग्रेव्ही तर लागणारच, तर सर्वप्रथम आपण एक ग्रेव्ही बनवण्यासाठी एक मसाला तयार करणार आहोत। तो मसाला अशा प्रकारे एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं आहे। मोठे मोठे कापलेले टमाटर आणि कांदा इथे मी परतून घेणार आहे। कांदा आणि टमाटर आपल्याला हाय फ्लेमवर अगदी 5 ते 7 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे। गळून घेईल हे गळून गेले की म्हणजे आपल्याला समजेल की आपला कांदा टमाटर एकदम छान शिजलेला आहे। त्याला मी थंड करून घेते। सोबतच इथे मी चिकन मॅरिनेट करून घेणार आहे। चिकन आपण कोणत्याही प्रकारचं इथे घेऊ शकता। चिकनमध्ये मी आपले बेसिक मसाले टाकत आहेत, हळद, धने जिरे पूड, कांदा लसूण मसाला आणि यात आपण मीठ घालून घेणार आहोत आणि लाल तिखट मी इथे साधारण 2 ते 3 चमचे यूज करत आहे, कारण की मी झणझणीत बनवणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। मीठ मी चवीनुसार याच ग्रेव्ही मॅरिनेशनमध्येच टाकते आणि इथे आपल्याकडे जो अवेलेबल असेल तो आपण चिकन मसाला इथे यूज करणार आहोत। 1.5 चमचा मी चिकन मसाला यूज केला आहे, त्याने चव अगदी छान येते। आपण यात दहीही मॅरिनेट करण्यासाठी यूज करणार आहोत। दही मी इथे साधारण अर्धा वाटीचं टाकली आहे आणि ह्या सर्वांना एकजीव करून घेणार आहोत। एकजीव करून याला आपण साधारणपणे 1 तास मॅरिनेट करू शकतो। ओव्हरनाईट मॅरिनेटही चालू शकतं आणि आपल्याकडे वेळ कमी असेल तर आपण बनवायच्या अगदी 5-10 मिनटं अगोदर 15-20 मिनटं अगोदरही मॅरिनेट करू शकतो। यात मी आलं लसूणची पेस्ट ही टाकायची विसरली होती, ती मी आता ॲड करून ह्याला अगदी 15-20 मिनटासाठी साईड करून ठेवते। आता आपण जो थंड करून घेतलेला मसाला आहे तो मिक्सरच्या जारमध्ये मी टाकून घेते आणि आपण ह्याला मस्त अशी फाईन पेस्ट तयार करणार आहोत। आज आपण हे झणझणीत असं चिकन आहे ते बनवणार आहोत कुकरमध्ये हे आपला टाईम वाचवणार आहे। तर मी इथे कुकरमध्ये तेल गरम करून घेते। त्यात आपण जो वाटलेला मसाला आहे तो ॲड करून घेऊया आणि त्याला अगदी 2 मिनटंच परतायचं आहे, कारण की ते ऑलरेडी आपण परतून त्याला मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे। हे परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते आपण सगळं त्यात टाकून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता यात साधारण पाणीचा समावेश कमी होणार आहे, कारण की आपण ह्याला हलकंसं कमी ग्रेव्हीमध्ये बनवणार आहोत, फार कमी ग्रेव्ही। आणि आपण ज्यामध्ये चिकन मॅरिनेट केलेलं त्यामध्येच आपण थोडंसं पाणी टाकून त्याला मिक्स करूया। आणि आता आपण यात स्पेशल असा काळा मसाला हा टाकला आहे। हा आपल्या चिकनला झणझणीत चिकनला एक छान अशी टेस्ट देईल, चव येईल त्याला। आता मी कुकर लावून ह्याच्या साधारणपणे 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहे। 3 ते 4 शिट्ट्यानंतर आपण ह्याला कढईमध्ये 2 ते 3 मिनटं वाफ यूज तर अजून ठेवायचं आहे आणि असं आपलं झणझणीत असं चिकन तयार झालेलं आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।